नमस्कार. सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मीरा भाईंदर शहर जिल्हातर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. महिला ब्लॉक अध्यक्षा गौरी उमेश राणे यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात ECG, डोळ्यांची तपासणी तसेच विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. स्थानिक नागरिकांचा या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महिला व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा लाभ झाला आहे. या सर्व संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेश राणे यांच्याकडून आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात काय सांगायचं? प्रथमतः मी पूर्ण देशवासियांना आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेतल्या आमच्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि हे स्वातंत्र्य दिवसाचं औचित्य साधून येथे मीरा भाईंदर शहरामध्ये आम्ही सकाळपासून ध्वजारोहण करतोय आणि त्यानंतर आरोग्य शिबिराचा जो आमचे प्रदेश प्रतिनिधी उमेश राणेजी, महिला ब्लॉक अध्यक्षा गौरी राणेजी यांनी जो मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रम राबवला आहे, त्या कार्यक्रमाला आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आणि त्या कार्यक्रमाचं रूपरेषा अशी आहे की आपण प्रत्येक जण आज आरोग्याशी संबंधित कामं करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खरोखर आरोग्या विषयावरच मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये प्रत्येक वेळी पत्रव्यवहार करून झटते आहे. आणि आरोग्याचे जे डॉक्टर्स वगैरे आहेत, जे गैरहजर असतात, त्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचं हे पण आम्ही देतोय. तरी आरोग्य शिबिर आज मीरा भाईंदर महानगर शहरामध्ये आमचे कार्यकर्ते राबवत आहेत. त्यांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहोत. काल मीरा भाईंदर शहरामध्ये एका राजकीय पक्षाकडून शहरामध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये आणि सरकारी रुग्णालयामध्ये डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे एक आंदोलन केलं गेलं आणि महानगरपालिकेचं जे काही व्यवस्थापन आहे आरोग्य विभागाचं, ते कुठे ना कुठे समोर आली. त्याच्यामध्ये डॉक्टरांची कमी, त्यामुळे नागरिकांना हाल सोसावे लागत. त्याच्याबद्दल मी त्याच्यावरती 3 पत्र दिली आहेत. त्यानंतर कमिशनर साहेबांशी पण मी बोललो आहे त्या गोष्टीवरती. डॉक्टर पडवळ जे भ्रष्ट अधिकारी आहेत, त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला त्या सेवेतून निलंबित करावे आणि त्याच्यावरती चांगला कर्तव्यगार अधिकारी बसवावा, असं पण मी कमिशनर साहेबांना बोललो आहे. पण मला काय समजत नाही की त्यांना त्या पदावर का ठेवलं. वेळोवेळी मला वाटतं 6 वेळा त्यांची ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. 6 वेळा ट्रान्सफर करूनही ते अधिकारी डॉक्टर पडवळ त्याच पदावर पुन्हा येतात. म्हणजे याच्यावरती काहीतरी त्यांचा कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय हे होत नाही. पण माझी आजही आपल्या आयुक्तांना विनंती आहे की अशा भ्रष्ट आणि निष्काळजी डॉक्टर पडवळांना बाजूला करून चांगले डॉक्टर अधिकारी इथे बसवावेत, ही आमची विनंती आहे. या स्वर्गीय इंदिरा गांधी, भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये जो गैरप्रकार चाललाय त्यावर मी स्वतः गेलो आहे. मी स्वतः आमच्या पत्रकारांना घेऊन पण गेलो आहे. मी स्वतः 3 वेळा व्हिजिट केली आहे. पण तरी पण त्या डॉक्टरांचे डोळे उघडत नाहीत आणि ते 9 ते 4ची वेळ आहे, त्या 9 ते 4 वेळेत कोणीच नसतं. मला काही उत्तरं देण्यात आली, पण ती उत्तरं बरोबर नाहीत, हे पण मी कमिशनर साहेबांना सांगितलेलं आहे. आमदार, खासदार यांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या हस्ते आरोग्य केंद्र उभारले गेले, मात्र त्या आरोग्य केंद्रामध्ये महानगरपालिकेकडून डॉक्टरच पुरवले गेले. त्यामुळे नागरिकांना असा प्रश्न पडतो की नक्की आरोग्य केंद्र आहेत पण डॉक्टर नाही. खरी गोष्ट, म्हणजे सत्य परिस्थिती आहे. कारण आम्ही पण त्याच्यावरच भांडतोय. आरोग्य केंद्र, आपला दवाखाना, इथे शासनाचा पैसा येतोय, शासनाचा निधी येतोय, पण त्याचा दुरुपयोग महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी करतायत. आणि त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आम्ही शासनाकडून धडा शिकवणार आणि आम्ही त्याचं कंप्लेंटही आम्ही अजितदादा पवार साहेब, आमचे उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही करतोय. येणाऱ्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची रणनीती काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार देऊन जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा मानस आहे. मी जेव्हापासून जिल्हाध्यक्ष झालो आहे त्या दिवसापासून मी येथे कमीत कमी 12 नगरसेवक आणण्याचा माझा उद्दिष्ट आहे आणि ते 12 नगरसेवक सत्तेमध्ये असतील
असं आमचं मानस आहे. यामध्ये समजा म्हणजे आमची महाराष्ट्रामध्ये युती महायुती तर आहेच, मीरा भाईंदरमध्ये पण महायुती झाली तरी पण मी जास्तीत जास्त जागा मागून घेणार आहे आणि आमचे जास्तीत जास्त नगरसेवक जे सत्तेत बसतील असं आम्ही प्रयत्न करतोय. मॅडम काय संदर्भात आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि महिलांचा खूप प्रतिसाद या आरोग्य शिबिराला मिळत आहे. सर्वप्रथम मी सर्वांना स्वातंत्र्य दिवसाचे आपल्या शुभेच्छा देते आणि आमचे ब्लॉक अध्यक्षा गौरी राणे मॅडम यांनी हे कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमचे जे जिल्हा कार्यकारिणी आहेत त्यांच्याकडून असे सतत आमचे कार्यक्रम आरोग्य मंडल फाउंडेशनकडून कार्यक्रम चालू आहेत पूर्ण मीरा भाईंदरमध्ये आणि त्याचाच आज एक पार्ट यांनी ऑर्गनाईज इकडे केलेला आहे गौरी मॅडमनी आणि उमेश राणे साहेबांनी आणि मी त्यांना शुभेच्छा देते त्यांच्या फ्युचरसाठी आणि असंच तुम्ही काम करत राहा मॅडम आणि प्रोग्रेस करा आणि जास्तीत जास्त पार्टीच्या माध्यमातून तुम्ही लोकांची सेवा करा. धन्यवाद. नमस्कार, मी गौरी उमेश राणे, महिला ब्लॉक अध्यक्ष. आजच्या आपल्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व मीरा भाईंदर वासियांना आणि सर्व जनतेला इथे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. त्याचप्रमाणे आज आमचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे साहेब आणि ज्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत ममता मोराईस मॅडम यांच्या प्रयत्नाने यांच्या सपोर्टमुळे आज मी इथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर ठेवलेलं आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे सक्सेसफुल झालेलं आहे. बऱ्याच लोकांनी इथे येऊन आपले आरोग्य तपासणी केलेली आहे. तर धन्यवाद त्या दोघांना आणि धन्यवाद मानू इच्छिते त्याबद्दल आणि धन्यवाद. बाकी बस एवढंच. जय. नमस्कार, मी सौ गौरी उमेश राणे, मी महिला ब्लॉक अध्यक्ष आहे. या प्रभाग 4 मध्ये आज मी मोफत आरोग्य शिबिर ठेवलं होतं. सध्या मी सगळ्या महिलांच्या बाबतीत महिलांच्या ज्या काही समस्या आहेत प्रभागामधल्या विभागामधल्या त्या सर्व सोडवण्याचा मी प्रयत्न करत आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे. आता आज मी आरोग्य शिबिर ठेवलं होतं, मोफत आरोग्य शिबिर ठेवतात. डायबिटीज होतं, ECG होतं, ब्लड टेस्ट होतं, सर्वच आम्ही सुविधा आज दिल्या आहेत त्यांना. परत दंत चिकित्सा, नेत्र चिकित्सा या सर्व आम्ही सर्व्हिसेस दिल्या होत्या आज. त्याचप्रमाणे मीरा भाईंदर शहरामध्ये सध्या नगरसेवक नाही, तर आम्हाला सर्व महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. थोड्या प्रमाणात काय होईना आम्ही सर्व तळागाळापर्यंत जातोय आणि महिलांच्या समस्या आम्ही सोडवतोय. सध्या मी यापूर्वी मी लाडकी बहीण योजनेचं सुद्धा शिबिर राबवलं होतं. मोफत सर्वांना फॉर्म भरून मी स्वतः फॉर्म सर्व भरून घेऊन पूर्ण त्यांचं ऑनलाईन सर्व रजिस्ट्रेशन करून मी सर्व दिलं होतं. ते शिबिर पण मी 5-6 शिबिर घेतले. जवळजवळ 500 महिलांना मी मोफत फॉर्म भरून आणि त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन ऑनलाईन त्यांचं रजिस्ट्रेशन करून दिलं होतं. त्याचप्रमाणे मी स्वच्छता मोहीम पण राबवली आहे इथे या प्रभागामध्ये. मी जे सगळ्या कचऱ्याचे ढिगारे वगैरे सगळे पडलेले आहेत ते आम्ही सगळे उचलून सर्व रस्ते वगैरे साफ करण्याचं पण मी काम इथे या विभागामध्ये केलेलं आहे. माननीय उमेश हरिचंद्र राणे यांच्या वतीने तसं राष्ट्रवादीच्या वतीने आज या ठिकाणी जो मेडिकल कॅम्प ज्यामध्ये ECG, ब्लड चेकिंग, शुगर या ते सगळे त्याचा जो ह्या लोकांनी इथे उपक्रम राबवला आहे त्याला मी आमच्या क्वीन्स पक्षाच्या वतीने पूर्ण हार्दिक शुभेच्छा देतो. तसंच सकाळपासून 10 वाजल्यापासून आत्ता 2 वाजेपर्यंत ज्या डॉक्टरांनी या ते सहकार्य केलं तसंच रहिवासीने त्यांचं सुद्धा आम्ही जाहीर आभार मानतो. या ECG कॅम्पमध्ये हा जो कॅम्प आहे मला वाटतं ह्याच्या आधी कधी झाला होता की नाही एवढी कल्पना नाही, पण खरंच उमेश राणेंनी एक अप्रतिम असं काम केलेलं आहे. आम्ही पूर्ण क्वीन्स पार्कच्या वतीने आम्ही त्यांना अशी विनंती करतो की वेळ मिळाला तर पुन्हा एकदा असं कॅम्प पुन्हा लावा. आमच्याकडून जेवढं सहकार्य मिळेल आम्ही तेवढं करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी रेणुका अंचन. मी गौरी उमेश राणे ह्यांनी माझा लाडकी बहिणीचा फॉर्म भरून दिला आणि त्याच्यामुळे आजपर्यंत मला पैसे येत आहे. ह्या महिन्यात मला पैसे आलेले आहेत आणि चिकार बायका येतात त्यांच्याकडे जे सोशल वर्क हे खूप करतात आपल्या मीरा बहिणीच्या ह्याच्यामध्ये, तर हे सगळ्यांना हेल्प करतात इन शॉर्ट. आणि सगळ्यांना पैसे बी सगळ्यांना माझ्या ग्रुपमध्ये सगळ्यांना जे ह्यांनी फॉर्म भरले आहेत ना सगळ्यांना पैसे येत आहे आजपर्यंत. अजून इलेक्शनचा फॉर्म बी ह्याने आमचा भरून दिलेला आहे. त्यांचे काही नाव कमी जास्त असेल तर चेंज करून मी फॉर्म भरूनसाठी शिबिर लावला होता ते बी यांनी केलेलं आहे आणि सगळं ते करतात. इन शॉर्ट महिलांसाठी पुष्कळ करत आहे. आज आप जिनके साथ में बैठी हुई हैं इन्होंने वैसे इस विभाग के लिए क्या क्या किया?
गौरी मैडम ने हमारे लिए लाडकी बहन का फॉर्म भरवाया, आके हमें बताया और हम लोग ने भरा भी, जिसके तहत हम लोग को पैसे भी मिलते हैं हर महीने 1500 रुपए, और हमें उसका अच्छा फायदा भी होता है, हमें बहुत हेल्प भी होती है। इसके लिए गौरी मैडम को दिल से धन्यवाद। नमस्कार, मैं हेमंत कानाबार। आज स्वतंत्र दिवस के दिन पे जो उमेश राणे जी ने और गौरी राणे जी ने जो ये आरोग्य केंद्र का मुफ्त ये शिविर रखा है, उसके लिए उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और इनके जो योगदान से ये जो इतने परिसर ट्विंस पार्क है ना, ये ट्विंस पार्क के लोगों को जो सहूलियत मिल रही है, उसके मतलब उसके उपलक्ष्य में जितने भी और लोग यहाँ पे आ सकते हैं। ये 4 बजे तक यहाँ पे चालू है शिविर। तो जितने लोग आपके वीडियो के माध्यम से बता सकता हूँ कि यहाँ पे आए और यहाँ पे अपना ये जो चेकअप वगैरह है टोटल फ्री है, वो करवाए। यहाँ पे अनेक जो रोग के अनेक रोग के निवारण के लिए आपको यहाँ पे सूचित किया जाएगा कि क्या है क्या नहीं है, और हर एक तरीके की दवाई जो है वो आपको लिख के दी जाएगी। और जहाँ तक हो सके यहाँ पे अगर हो सकता है तो मदद भी की जाएगी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।